सगळे म्हणजे तत्काळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते भरलेलं कारलं आणि काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहे. तर नक्की पूर्ण रेसिपी बघा. तर कारलं करण्यासाठी बघा कांदा घेतला मी भाजून लाल जरत, थोडे चणे घेतलेत, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. कारण की धने घेणार नाही, घरात जो मसाला बनवला आणि त्यात धने ते वाटलेले त्यामुळे धने नाही घेणार. आणि इकडं कारले घेते बघा, मिठामध्ये हळदीमध्ये चांगले भिजवले होते त्याला रात्रभर, बिया काढून घेतलं. तर लाल जरद भाजून घेतलंय आणि खोबरं भाजतंय, कोथिंबीर आणि लसूण, चणे. तर खोबरं पण आपण जरा आंबळ भाजू. खोबरं भाजून झाले, काढून घेऊ. खोबरं काढून झालं, आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. आता कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल तापून घेते. आता कारले तळून घेऊ. कारले चांगलं तळून घ्यायचे तेलामध्ये. असं कारला केला ना कधीच कडू होत नाही कारलं. आता आपण कारले काढून घेऊ एका टोपात. होऊन झाले आपले, काढून घेऊ एका प्लेटीमध्ये कारले. कडक कडक तळून घेतले बघा, कारण ते याचं तळण जेवढं कडवटपणा पुरा निघून जातो. आणि मिठाच्या पाण्यात त्याला भिजून मस्त स्वच्छ धुवून बिया काढून घेतल्या होत्या. न खाणारं पण आवडीने कारलं खायला. जो मसाला वाटला ना तो टाकून घेऊ. मसाला चांगला तळून घेऊ. ते मसाला आणि लाल तिखट टाकून घेतो. त्या मसाल्याला चांगला कलर येतो, तो शिजून घ्यायचा मसाला पूर्ण. मसाल्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते. मसाला लाल झरक तरी आली बघा. याला आता 15 मिनिटं शिजून घेऊ. मसाला आता चांगला तळून झाला बघा. मस्त कलर पण आलाय मसाल्याने, लाल झरत कलर आलाय. याच्यामध्ये आपण तळलेलं कारलं टाकून घेऊ. पंधरा मिनिटं परतून घेऊ वापस. पाणी टाकून घेऊ थोडंसं.
चिकन झालं, पाणी टाकून घेतलं. कारलं आपण भिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे जास्त मीठ टाकणार नाही, कारण की कारल्याला पहिलंच मीठ आहे. त्यामुळे याच्यात एकदम थोडंसंच मीठ टाकणार आहे. मीठ टाकून हलवून घेते. मस्त भाजी बघा एकदम लाल जरद झाली. भाजीला एक उकळी काढून घेऊ. झाले बघा, मस्त तरी पण आली भाजीला. त्यामध्ये आपण मस्त कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त भाजी खाण्यासाठी तयार झाली. एक साईडला पराठा बनवला आहे बटाट्याचा, एक साईडला चपाती पण केली आहे. इकडं भाजी झाली, इकडं चपात्या आणि पराठे बनवणार आहे. नक्की आजची आपली कारल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट करून सांगा कशी बनवले. चला मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.